या घडीची एक महत्त्वाची बातमी बघूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची विनंती धनंजय देशमुख यांनी केली आहे। वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा मकोक्का लावण्याची मागणी धनंजय देशमुखने याचिकेतनं केली होती। औरंगाबाद खंडपीठाला आता याचिका प्रलंबित ठेवण्याची विनंती धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा म्हणून सुनावणी न घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे। या संदर्भात कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, धनंजय देशमुख यांनी जी विनंती केलेली आहे त्यामागचं कारण काय आहे? त्यांचं असं कारण आहे की तपासाला वेळ देण्यात यावा। पूर्वी जे आपण सुरुवातीला पाहूया की का ही याचिका केली होती, तर धनंजय देशमुख यांचं म्हणणं होतं की जो यातील वाल्मिक कराड आहे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्या या याचिकेमधून केलेल्या होत्या। आणि जे CIDचा तपास आहे त्यावरती देखील त्यांना आक्षेप होता आणि योग्य गतीने तपास होत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र या सध्यात आता ही याचिका प्रलंबित ठेवण्याची विनंती हायकोर्टाला केलेली आहे वकिलामार्फत। आणि यापुढे या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या याचिका प्रलंबित ठेवण्यात यावी अशी विनंती केली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट आज कुटुंब घेत आहे, त्याआधी ही याचिका प्रलंबित ठेवण्याची विनंती धनंजय देशमुख यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अशा पद्धतीने संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ही औरंगाबाद खंडपीठात जी याचिका केली होती ती प्रलंबित ठेवण्याची विनंती त्यांनी केलेली आहे। तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा असं म्हणत सुनावणी प्रलंबित करण्याची त्यांनी याचिकेतनं मागणी केलेली आहे। माफ करा, प्रलंबित ठेवण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।